नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली कुसुमला म्हणत असते, आईंचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग, आणि मला असं वाटलं होतं ते माझं ऐकून घेतील. तेव्हा मात्र आता कुसुम म्हणते, मग अजून आता पुढे काय करायचं? तेव्हा आता सायली म्हणते, आता यांच्याशी समोरासमोर तर बोलता आलं नाही, आता फोनच करावा लागेल. म्हणून ते आता अर्जुनला फोन लावू लागते, परंतु अर्जुन मात्र आता अगदी सायलीच्या आठवणीमध्ये रडत असतो, त्यामुळे त्याचं लक्षच नसतं आणि इकडे फोन उचलत नाही, म्हणून त्या दोघीजणी बोलत असतात. दुसरीकडे आता लग्नाची तयारी सुरू असते, तेवढ्यात तिथे प्रिया तोंड वाकडं करून उभी असते. म्हणून कल्पना विचारते, काय ग, काय झालं? तुझा मूड अगदी एवढा खराब का आहे? तर तेव्हा पूर्णाजी विचारते, अर्जुन काय बोलला का? तर ती म्हणते, अर्जुनने काय बोलायला, त्या चैतन्याने आम्हाला बोलू दिलं पाहिजे ना. आणि त्यानंतर आता ती त्यांना सुचवते की चैतन्याला या लग्नापासून लांब ठेवायला हवं. आणि हे ऐकून मात्र त्यांना खूपच मोठा धक्का बसतो. असं कसं करता येईल? तर पूर्णाजी म्हणते, मला तर नाही जमणार हे करायला. तर ती म्हणू लागते की मला माहिती आहे त्या दोघांची मैत्री खूप गोड आहे, पण सायली आणि चैतन्याची मैत्री पण खूप गोड आहे, त्यामुळे तो डायरेक्टली लग्नाच्या वेळेस तिला इथे घेऊन आला तर. तरी सुद्धा पूर्ण आजी म्हणते, मला नाही जमणार पण त्याला असं डायरेक्टली बोलायला. तर लगेचच प्रिया म्हणते, पण मी बोलेल, म्हणजे मनावर दगड ठेवून का होईना पण मी बोलेल, कारण ह्या लग्नामध्ये आपल्याला विघ्न नको आहे. आणि आता सगळेजण चालेल म्हणून बोलतात. दुसरीकडे आता चैतन्य अर्जुनने दिलेली ओढणी घेऊन येतो, आणि आता सायलीला असं वाटतं अर्जुन पण आला आहे, परंतु अर्जुन दिसत नसल्यामुळे आता चैतन्य तिला ती ओढणी देतो आणि अर्जुनने दिलेला निरोप पण सांगतो. तेव्हा मात्र आता ती म्हणते, ही ओढणी आता कायम त्यांच्याकडेच असू द्या, आणि ही ओढणी आणि ओढणीवाली पण त्यांचीच आहे हे त्यांना सांगा. तर इतक्यात मात्र आता काय चाललं आहे नक्की चैतन्यला कळत नाही, म्हणून कुसुम सांगते की आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा जमाना गेला आता. आता आम्ही दुला पळवणार आहे, असं ती म्हणते. आणि हे ऐकून आता चैतन्याला सगळा प्लॅन कळलं, तोही खूप खुश होतो. इकडं मात्र घरातले सगळेजण बोलत असतात, तेवढ्यात चैतन्य येतो आणि तो रूमकडे जाऊ लागतो. तर आता तन्वी मात्र त्याला अडवते. त्यानंतर मात्र, तो आत्ता बिझी आहे, तू जाऊ नको, आणि तो त्याचं काम करत असेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू जे काम करतो ना ते आम्ही दोघं मिळून करतो, त्यामुळे मी जाऊन येतो. परंतु आता तरी सुद्धा प्रिया त्याला अडवते आणि म्हणते, तुला सांगितलं ना एकदा जाऊ नको. हे बघ, हे लग्न आम्ही घरातल्या घरात करायचं ठरवलं आहे, त्यामुळे तू या लग्नापासून दूर राहिलेलाच बरा राहील. आणि आता चैतन्याच्या डोळ्यात पाणी येतं, कारण की आता कल्पना किंवा घरातले कोणीच काही बोलत नाही, त्यामुळे आता त्याला फारच आश्चर्य वाटतं आणि तो सगळ्यांकडे बघून म्हणतो, मावशी, काका, पूर्ण आजी, तुम्हाला यावर काहीच बोलायचं नाहीये का? तेव्हा मात्र आता प्रिया लगेच म्हणते, मी सांगते आहे ना तुला, तू हवं तर अक्षता टाकायच्या वेळेला येऊ शकतो, पण आत्ता तू इथे नको थांबू, तू या लग्नापासून दूर राहा. आणि लगेचच चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी 2 मिनिटं अर्जुनला भेटून येतो. परंतु लगेचच प्रिया त्याच्या समोर उभी राहते आणि त्याला जाऊ देत नाही. सांगितलं ना, तुला आत्ता जाऊ नको म्हणून, तो बिझी आहे. आणि आता लगेचच चैतन्यला ती तिथून बाहेर पडायला लावते, आणि इकडे चैतन्याला मात्र फार वाईट वाटतं, परंतु आता त्याला काहीच बोलता येत नाही, म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे कल्पनाही त्याला अडवू शकत नाही. दुसरीकडे आता लगेचच अर्जुन रूममध्ये दिसत नसल्याचा फायदा घेऊन प्रिया रूममध्ये घुसते आणि अर्जुनच्या मोबाईलमधला चैतन्य आणि कुसुमचा नंबर ब्लॉक करून टाकते, कारण हे दोघं काही शांत बसणार नाही याची खात्री तिला असते. आणि आता नंबर ब्लॉक करून ती तिथून गायब होते. दुसरीकडे आता चैतन्य मात्र सायलीला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की मला वाटलंच होतं काही ना काही असं होणं, पण त्या प्रियाची इतकी हिंमत, आणि घरातलं कोणीच काही बोललं नाही. तेव्हा मात्र आता लगेचच चैतन्य म्हणतो, मला तिच्या बोलण्याचं काहीच वाटत नाही, मी लक्ष पण देत नाही, पण मला नवल वाटलं ते काका, मावशी आणि पूर्ण आजीचं. तर तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, देवाची पण इच्छा आहे तुम्ही नवऱ्या मुलाकडनं नाही, नवरी मुलीकडनं असावे. तुमची इथं जास्त गरज आहे, तुम्ही इथं या, असं म्हटल्यावर आता चैतन्य म्हणतो, हो ठीक आहे, मी येतो. आणि आता त्याच्या चेहऱ्यावर सायलीने हसू आणलेलं असतं. दुसरीकडे आता सायली भयंकर चिडते आणि कुसुमला म्हणते, ही मुलगी ना म्हणजे खरंच भयंकर आहे, पण आता माझा अगदी ठरलेला निश्चय अगदी पक्का झालेला आहे. आणि आता ती कला आणि अद्वैतला फोन करून तिच्या मदतीसाठी बोलून घेते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत अर्जुनला भेटतो, तेव्हा अर्जुन म्हणतो, मी हे लग्न फक्त पूर्ण आजीसाठी करतो आहे, माझ्या मनातली सायलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तेव्हा मात्र अद्वैत त्याला समजावतो की असं जर असेल तर मात्र ही तन्वी नावाची मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही, आणि तुम्हाला दोघांना वेगळं तर अजिबातच करू शकणार नाही, असं म्हणून तो अर्जुनला धीर देऊ लागतो. दुसरीकडे आता कला मात्र सायलीला भेटायला आलेली असते, आणि आपलं ठरल्याप्रमाणे आता सुरू झालेलं आहे काम. माझ्यासोबत अद्वैत पण आलेला आहे. त्या प्रियाच्या हातावर
मेहंदीऐवजी आता शेण आहे आणि असं सांगून त्या दोघीजणीही खूप खुश होतात. इकडे मात्र अद्वैत ठरल्याप्रमाणे प्रियाच्या मेहंदीच्या जागी शेण भरतो आणि दुसरीकडे मात्र आता सायली आणि कला एकमेकींना ठरलं तर मग असं म्हणून खुश होतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.